रामकृष्ण हरी. मी सौ शारदा गजानन खोत. श्रीहरी व श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या असीम कृपेने व श्री गुरु माधवानंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने तसेच माझ्या कुटुंबियांच्या सहकार्य व मार्गदर्शनामुळे मी आज ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी लिखाण सेवा पूर्ण करू शकले. वारकरी संप्रदाय असलेले आमचे घराणे हे आजपर्यंत हा वारसा अविरत जपण्याचा प्रयत्न करतो आहे. माझे सासरे आजी सासरे हरिभक्त परायण कैलासवासी गोपाळराव खोत व आजी सासूबाई हरिभक्त परायण कैलासवासी कोकिळाबाई गोपाळराव खोत यांनी 40 वर्ष आळंदी ते पंढरपूर पायी वारी करून आपल्या जीवनाचे सार्थक करून घेतले. माऊलींच्या एका अभंगात स्वतः माऊली आपल्याला सांगतात की मोगरा फुलला फुले वेचिता अतिभारू कळियासी आला. याचप्रमाणे आपले जीवन हे श्रीहरीच्या नामस्मरणात व सेवेत सत्कर्मी लावायला हवे. आपल्या महाराष्ट्राला संतांचा वारसा लाभला आहे. माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहून सर्वसामान्यांना श्रीमद भगवद्गीता ही अगदी सोप्या भाषेत समजावी यासाठी तिची मांडणी केली. माऊलींचे प्रत्येक अभंगाचा भावार्थ फक्त पांडुरंगाची आराधनाच होती. माऊली पांडुरंगाच्या अभंग रचताना तल्लीन होत व नामस्मरणात देवभावने विसरत. माऊली आपल्या एका अभंगात म्हणतात की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. म्हणजेच पूर्वजन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते, म्हणजे नीती. विठोबा चराचरात भरलेला आहे. हा अनुभव माऊलींनी घेतला. त्यावेळी ते म्हणतात की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनू हरी पाहिला रे हरी पाहिला. त्याचप्रमाणे आज मी ही लिखाण सेवा माघशुद्ध सप्तमी रथसप्तमीच्या दिवशी पूर्ण केली आहे. असाच अनुभव मलाही येत आहे. आज माऊलींनी माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घेतली, त्यामुळे माझ्या जीवनाचं सार्थक झालं आहे. सर्व संतांप्रमाणे मलाही असं वाटतं, आनंदाचे डोही आनंदी तरंग. या आज आनंदाला माझ्या उधाण नाही आणि मला एकच मागणं वाटतं पांडुरंगाचरणी की मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतासी निर्वी हेची मज देई, अनेक दुजे काही न मागे देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या. रामकृष्ण. you.